नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर अखेर शेतकरी बांधव, राज्यातील शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता। तर नमो शेतकरीचा 8वा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती फिक्स झालेली आहे किंवा मग माहिती समोर येत आहे। तर हा हप्ता नक्की कोणत्या तारखेला जमा होणार, किती वाजता जमा होणार आणि महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या शेतकरी बांधवांना हा हप्ता भेटणार आणि त्यासोबतच म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची जे की शेतकरी बांधव आतुरतेने बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहे, यासाठी 2 ते 3 महिन्यांपासून शेतकरी बांधव डोळे लावून बसलेले आहेत। ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाहीये। तर मग यासोबतच आता आपण जर पाहिलं तर 8व्या हप्त्याचा कालावधी संपलेला आहे, 9व्याही हप्त्याचा कालावधी संपलेला आहे। मग नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का, असेही शेतकरी बांधव आज प्रश्न विचारताय। तरी संपूर्ण अपडेट म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार, यासाठी काही कामे करावी लागणार का आणि 8वा आणि 9वा हप्ते हे दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार का, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये केव्हा जमा होणार हे तर आपण पुढे जाणूनच घेणार आहोत। तत्पूर्वी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जो आहे तर तो 8वा हप्ता आणि 9वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का। तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या वाटपाच्या निधीसाठी जी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे, तर यामध्ये 90 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांचा समावेश असणार आहे आणि यासाठी 1774 कोटी रुपयांचा निधीच वाटपास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि अगोदरचा काही निधी राज्य शासनाकडे उपस्थित आहे। म्हणजेच एकूण जवळपास 1800 पेक्षा जास्त निधींची तरतूद करण्यात आलेली आहे किंवा मग 1800 पेक्षा जास्त कोटी रुपयांचा निधी हा वाटपास मंजुरी राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मग आता 1800 कोटी रुपयांचा निधी जर आपण पकडला तर 90 लाख शेतकरी बांधवांना प्रति शेतकरी बांधव 2000 रुपये यामध्ये फक्त आणि फक्त एकाच हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। म्हणजेच एकंदरीत आपल्या संपूर्ण पात्र शेतकरी बांधवांना म्हणजेच राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांना फक्त आणि फक्त नमो शेतकरी योजनेचा 8वाच हप्ता वितरित केला जाणार आहे। आता हा 8वा हप्ता वितरित केला जात असताना कोणत्या शेतकरी बांधवांना याचा लाभ भेटणार आहे, तर यासोबतच म्हणजे आपण जर पाहिलं तर PM किसान महासन्मान निधी योजनेचा 21व्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे। त्यानंतर 22व्या हप्त्याचं देखील वितरण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये वेळेमध्ये झालेलं आहे। मग आपण जर पाहिलं तर PM किसान महासन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता ज्या कोणी शेतकरी बांधवांना मिळालेला आहे त्या संपूर्ण शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा काहीही न करता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। परंतु मित्रांनो, यासाठी जर तुम्हाला PM किसानचा 21वा हप्ता जमा झालेला नसेल तर तुम्हाला मात्र हे चेक करायचं आहे तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण आहे की नाही, तुमचं लँड रेकॉर्ड यस आहे की नाही, तुमचं आधार शेडिंग पूर्ण आहे की नाही, तुमच्याकडे फार्मर ID कार्ड आहे की नाही, हे चारही ऑप्शन जर तुमचे यस असतील तर आणि तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे। जर यातील एक जरी ऑप्शन तुमचं नो असेल तरीसुद्धा तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यापासून वंचित राहावं लागेल आणि परिणामी जर तुम्हाला नमोचा 8वा हप्ता जमा झाला नाही तर परिणामी तुम्हाला नमोच्या 9व्याही हप्त्यापासून वंचित राहावं लागणार आहे। आता मित्रांनो, जर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आत्ता वितरित केला गेला तर मग 9वा हप्ता केव्हा वितरित केला जाणार, जसं की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासाठी खूप विलंब झालेला आहे, तसाच विलंब पुन्हा नमोच्या 9व्या हप्त्यासाठी होणार का, तर असं होणार नाही आहे। कारण राज्य शासनाच्या माध्यमातून जी काही तरतूद करण्यात आलेली आहे त्यानुसार तरी शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी जसं की 8व्या हप्त्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागली, त्या पद्धतीने 9व्या हप्त्यासाठी एवढी प्रतीक्षा करावी लागणार नाही आहे, असंच माहिती समोर येते। मग आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केव्हा वितरित केला जाणार, तर मित्रांनो, आपण जवळपास डिसेंबर महिन्यापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। परंतु आता मात्र ती प्रतीक्षा संपणार आहे, कारण 25 मार्च ते 30 मार्च दरम्यान शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता प्रति शेतकरी बांधव प्रति 2000 रुपये असा जमा करण्यात येणार असल्याची माहिती ही कृषी विभाग असेल किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता कुठेतरी संपणार आहे। पण यामध्ये आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त नमो शेतकरी योजनेचा 8वाच हप्ता शेतकरी बांधवांना मिळणार आहे। जसं की सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत होतं की नमोचा 8वा आणि 9वा हे दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार, तर तसं होणार नाही आहे। फक्त आणि फक्त नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे प्रति शेतकरी बांधव प्रति 2000 रुपये
असाच हप्ता 25 मार्च ते 30 मार्च या दरम्यानमध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. मित्रांनो, माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.